जय महाराष्ट्र, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या व्लॉग मध्ये। 2 दिवस खूप गडबड होती परत एकदा, त्यामुळे 2 दिवस मध्ये व्लॉग नाही टाकता आले। पण आता जस्ट सगळं ऑलमोस्ट काम संपत आलेलं आहे। आज 3 तारीख आहे आणि 2 तारखेनंतर म्हणजे 2 दिवसानंतर 5 तारखेला हळद आहे। हळदीला फुल राडा जल्लोष धिंगाणा होणार आहे। सो दारामध्ये मांडव असा टाकलेला आहे आणि बाहेर तुम्हाला दाखवतो, बाहेर पण भरपूर मोठा मांडव टाकलेला आहे। सो चला पहिले बाहेर जाऊ, तुम्हाला मांडव दाखवतो। आणि आज भरपूर काम करायचे, तर ऋषीच्या घरी पण जायचे पत्रिका द्यायला आणि आज जायचंच आहे। आज जर गेलो नाही तर तो डायरेक्ट बुटाने मारल मला। सो पटकन पत्रिका देऊ, गाडी काढू, डेंटिस्टकडे जायचं, लेन्सकडे जायचं, लय काम राहिलं। चलो एवढ्या सगळ्या पत्रिका वाटायच्या राहिले ते। मित्रांनो इथं असं मला हे केलंय, मांडव केलेलं पूर्ण कार्यक्रम वगैरे साठी जागा ठेवलेली आहे आणि बॅक साईडला पण मोठं दाखव वगैरे एकदम छावणी बनवलेली, एकदम विशिष्ट आणि ओके मध्ये। हळदीसाठी ऍक्च्युली खाली ठेवले, हळदीचा पॅसेज खाली मी तुम्हाला दाखवतो कुठं हळद असणार आहे। तिथं अजून सेटअप उभा करायचा, रोड वगैरे बंद करायला लागेल। पण इथं बाकीच्या कार्यक्रमाला मेहंदी वगैरे बाकी छोटे मोठे कार्यक्रम त्यासाठी मग इथं ओके झालेलं आहे। सो चला खाली हळदीचं नियोजन दाखवतो। खाली ट्रॅक्टर आलाय, खाली पण काम चालू। मित्रांनो आता आलेलो आहे मी आपल्या ऋषी भाऊच्या घरी। ऋषी भाऊ नेहमीप्रमाणे लेट आहे आणि आता घरात दुपारी आलो मी, चुकीच्या वेळेस आलो, झोपवतो वेळेस। त्यामुळे मावशी वगैरे आज झोपले असतील, त्यामुळे मी उठवलं नाही, मला आल्यानंतरच उठवतो। त्यांना ऋषीचा आणि वेळेचा लांब लांबपर्यंत काही संबंध येत नाही। खूप लोकांना याचा अनुभव आलेला असेल, ज्यांना ज्यांना आलं सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा। खास करून विशाल शेठ तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा। आता ऋषी येतोय घरी, पत्रिका द्यायला आले। सो पत्रिका द्यायची आणि आता जात होता आपण भाऊला पण फोन करायचा आहे, भाऊ पुढे पण पत्रिका द्यायची आहे, त्यांच्या दोघांचीच पत्रिका राहिली। सो बघूया आता शेट कधी येते ते। फायनली ऋषी शेट आलेले आहेत। तारा डाडा, अरे ऋषी कसा काय तू घरी आलास? नाही ते तू आल्यानंतर लाईट लावणार आहे आम्हाला कळलं। हो का? काय एवढा वेळ लागतो तुला, मला खरं सांग। कुठे कंपनीत होतो मी आता? असलं कुठे घेतो ब्लॉग मध्ये गाणं होतं सगळं? नाही अर्धाच घेतला ना मी। तर पण पॅन्ट दिसते ना पांढरी? नाही ऐकी अर्धाच घेतला एकदा शर्टचा। चहा केला का नाही? करायचं चहा होणार आहे आता। अरे मित्रांनो फायनली पत्रिका आलेली आहे आणि पत्रिका ऋषीच्या नावाने नाही दिलेली, नाही ऍड्रेस नाही देत। ऋषीच्या नावाने पत्रिका नाही, काकांच्या नावाने पत्रिका, कारण की ऋषीला पत्रिका नसते, मित्रांना नसते पत्रिका, नसते बिलकुल नसते। अक्षर एवढं भारी तू का नाही लिहिते? ते कसं माहिती का ऋषी सर, मला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना माहिती, त्यामुळे मला काय काय पत्रिका उगाच खराब होईल रे, देताना मस्त नाही वाटणार। कसं आहे इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, पत्रिका पण इंग्लिश मध्ये छापली मराठीत पण एक छापली, पण ही कशी, ही जरा अशी प्रीमियम छापली नाही का। नाही तर लोक तुला खरं सांग का, मी सगळे असे बी छापले असते आणि सगळ्या मराठीत बी छापले असते, पण काही लोक मग किंमत करतात, त्यामुळे ही पण केली ही एक्स्ट्रा करून ठेवले की बाबा ठीक आहे की नाही का, होतोय खर्च आहे खर्च आहे। हा तुझा रिव्ह्यू सांग। नाही इथून माझा सांगायला आकाश वेड्स अस्मिता ऑन फ्रायडे मार्च 7। पेन संपला होता का? पण पेन तर तुझ्याकडच आहे। अभिनंदन, फायनली नवरदेव चाललाय गोट्यात। गोट्यात आईला मांडवत रे, मांडवत। कशी वाटते सांग पत्रिका? हो रिव्हिल बिव्हिल दिलं, पण ती खोलू नको ऋषी, ती खोलायला नाही दिली आहे, सगळेजण खोलतात ती। तिला विचारायचं आपल्याला कशी वाटते पत्रिका। आदित्यचं पण असं झालं, ती पत्रिकाच निघत नव्हती बाहेर। तुला येत आहे ना? हे बघ वरचं मॅटर कळतोय ना, आकाश आणि अस्मिता बस। अरे तू पत्रिका दिले तरी कळतं तुझंच लग्न आहे म्हणून। अरे प्रॉब्लेम तुला सांगतो काय आलं, माझा कन्सेप्ट काय होता, ही पत्रिका
आणि याच्याबरोबर एक आपली अजून एक पत्रिका येते, ही इन्व्हिटेशन कार्ड सारखं आहे ती पत्रिका, पण ते काय त्या पत्रिकेची पिशवी दुसऱ्या गाडीत गेली आणि विशाल नाही घरी आमचा, तर त्यामुळे आला प्रॉब्लेम. त्याच्यावर आपली घरातली जी रेग्युलर पत्रिका येते ना, त्या पत्रिकेवर सगळे आमदार वगैरे सगळ्यांचे मान्यवरांची नावं आपल्या घरातली ती बी छापली, ती ह्याच्या सोबत द्यायची होती, मी सगळ्यांना ह्यासोबत दिली, पण ते बाकी व्हॉट्सअपवर आहे की दिली की व्हॉट्सअपला, पण म्हणलं ह्याला व्हॉट्सअपला पाठवावी आणि ह्याच्या 4 शिवाय खावा कोणी करायला, त्यापेक्षा घरी येऊन दिलेलं. व्हॉट्सअपला आले असतं मी आलो असतो व्हॉट्सअपला मी पण व्हॉट्सअपला आलो होतो. मी आलो असतो व्हॉट्सअपला एक वेळ. हे व्हिडिओ कॉलिंगला आले होते का? लाच सोडून व्हिडिओ कॉलिंगवर का? साखरपुड्याला बोलला तेव्हा नव्हते, आता 100% आलेच नसते. नाही बोलले असते जाऊ दे. नाही यावेळेस माझ्या लक्षात जेव्हा होतं. ऑफिशियल पत्रिका येईल पोराच्या बारशात येईल तेव्हा येतील मग. लग्नासाठी बुके घेऊन. नाही यावेळेस मी काय केलं होतं माहिती का, यावेळेस अख्खी लिस्ट काढली म्हणजे घरातल्यांची अशी अशी आणि मग त्या लिस्टवर प्रॉपर गेले, टिक मार्क करून केले, एक माणूस सुटला नाही. फक्त ज्याने एकेसनी फोन नाही उचलला त्याला पण मेसेज टाकला, ओके करून टाकला. सो चला ऋषी सर, हो ऋषी सर आमच्या काय दोघांनी येणार आहे की जेवण करून घेऊन यायचं. जेवण करणं का इथं जेवायला का? जेवण करून आणायचं, मी पाणी देतो इथं. माझं नावचं पण घेऊन ये. ऋषी सर शर्टवर नाही आपल्या. फक्त काय करा माहिती का, बघा लवकर यायचा प्रयत्न करा. हा 5 तारखेला हळद आहे, त्यावेळेस तुम्ही या. आणि 6ला काय नाही ना, 6ला तुम्हाला रिलॅक्स दिले, तुम्हाला एवढं दडपण आणि नाही मला नाही बरोबर नाही वाटत असं, नाही का? 7ला किती लागेल? सकाळी 8ला. हो सकाळी नाही, तुम्ही जर 10ला जरी पोहोचले ना, मला देव पावला डायरेक्ट, आणि हे फुटेज मी कट करून तिथं लावीन तू आल्या असं डायरेक्ट. होय मावशी, ह्याला ना एकच घाण वळण लागलंय, वेळेचं नो बंधन, वेळेचं बंधन नाही. नाही तीच मला अपेक्षा आता यायचं. पण रोजी मी काय म्हणतोय, आपलं पण बघा आता लवकरच. तरी म्हणलं तुझ्या ब्लॉगला अजून माझा कसं भेटणार. हा मग तेच ना, रेडा कोट्यात जायला पाहिजे का नाही, सॉरी नवरदेव मांडवात जायला पाहिजे का नाही? आमचा एकच रेडा चाललाय मांडवात, सॉरी नवरदेव. एकट ऑला. चला मित्रांनो, आता या ठिकाणी जाऊया, भेटूया डायरेक्ट. नाही भेटूया डायरेक्ट आता घरी, भेटूया डायरेक्ट गोट्यात. हॅशटॅग गोट्यात. इंग्लिश में काय शिकला बाबा, काय तर वर्ड मीनिंग्स अपोजिट्स कळ तुला तरी कळलं का तो काय म्हणला, काय शिकला कळलं का? काय शिकला? अबे सांड्या तू शिकलाय का स्वतः? हा मार, तू बघतोय ना भात खायला जायचा तिथं, मसाले भात खायचा. हा मसाला भात. शेट किती पर्यंत शाळा शिकलाय खरं सांग ना? 12वी पर्यंत. आणि इंग्लिश येतं का? इंग्लिश येतं का? येते की. कॉमर्सला होता ना तू? सांग बरं ऍपलचं स्पेलिंग काय? अरे 12वी कॉमर्स पास आहे, पास. त्या दिवशी रात्री अरे पण 12वी कॉमर्स पास आहे. अरे पण मी कशाला सांगू? सांग बरं, हे सांग बॉलची स्पेलिंग सांग. पोरी बिरी बघायला लागले समजा. अरे इंग्लिश येत नाही काय नाही, नुसतं मिशा पिळतोय म्हणून तुझी जिंदगी ड्रायव्हिंग वर आली. आजकाल तर सध्या टेम्पो बी चालवायला लागलाय तुम्ही, मला नाही ऐकलं. आजाद केले तुला होय ना, खाते टेम्पोवाला. नाश्ते जेवण बिवण्याचं बघ रे म्हणलं. कुठं घरी. अरे जिंदगी फुकटात गेली तुझी. अरे एकच केळवण झालं तुझं तू यायला. त्यांना कळलं ना माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच खाताय, म्हणून त्यांनी बोलवायचंच बंद केलं सगळ्यांनी. तुला तर बोलवलंच नाही कोणी. विचारू ते शेट पण येतोय का रे? हा शेट येतोय का बोले, पटकन हुरकाण्याचं शेट खाऊन टाकल बोले सगळं. हा लपड्याची काम एकदम भारी मांडवाचं नियोजन केलं का. आणि ह्यो काय करतोय, बारकी पोर धरतोय इथं क्लासची, आणि नुसतं बावटाने ना त्यांना काय शिकला, काय झाला, आमका झालं का, फलानं झालं का, ते चाललंय. अरे भाऊ मी काय चुकीचं बोललोय का? इथं कॅमेरा आहे समोर, तोंडावा ना एकदम, तोंडाव घ्या अख्खा, तोंडाव घ्या. बोल चुकलं माझं. अरे चुकलं काय? जे आहे ते करत बोललो. चुकलं बोल. अरे कशाला चुकलं बोललो मी? जे आहे ते आहे. वाघ आता
अरे तू माझा मित्र का काय सोड आता तू आता एकटाच सांगते हा? आजी आहे तेच बोललो मी वाघात. अरे पडल रे, अरे काट पडेल अरे काट पडेल. अरे खरं आई साहेब काय उद्याचं नियोजन? उद्या हळद दळायची हा. आहे 11:30. ओके मग बांगड्यावर आहे कासाला यायचं आहे हा ते 3 वाजेपर्यंत बांगड्या चालणार येतात. ओके. 11 ते 3. ओके. नंतर संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे, रज्जगा ठेवलाय. हा मग पाहुणे स्वयंपाक आणि जोरात नियोजन आहे. जोरात नाही, 3 दिवस आचार्य ठेवलाय उद्यापासून. बापरे, मग तुझं काम कमी करायला ठेवलंय का माणसं काम कमी वाटत करायला नाही? ठेवलं नाही, माणसं वाटत म्हणून ठेवलंय. बरोबर, मग तू असं धमकी दिलाय का मला सांगते मग? मग तुला काय माहित नाही पडत नाही ना, तू जास्त घरात नसतोस ना. ए, मला पोरीचं काय लगेच परवडलं असतं. करायचं ना, तुला पोरगी नाहीये. नाही, ते मला पोरगीच पाहिजे होती ना, म्हणून मी ना सगळं लय हाऊस केली तुझी. ती पोरीची अशा डबल हाऊस तुझी म्हणजे मी झाली आहे. पोरगी आहे. तुझी झाली डबल हाऊस. हा का? हम्म. ठीक आहे ठीक आहे. तरी मी आता म्हणलं अरे तुझी तुझ्यासाठी लावते तुझ्यासाठी एवढा खास 32 इंची चालू टीव्ही असताना तो काढून 43 इंची लावला, कारण की आम्हाला बघायला भेटत. नाही, ते आमच्या जाऊ दे. आजीला काय मला आजी एक विचारायचंय. हा तुझ्यासाठी टीव्ही लावला का नाही? लोक नाही म्हणत होती तरी लावला का नाही? ऐक मग ना. सुनाला काय देणार आहे? सुनाला द्यायचं ना, काय द्यायचं ते द्यायचं. काय देणार सुन मग बघाय? काय द्यायचं ते देईल नंतर. आपली जमीन नावावर सगळी. हा माझा हिस्सा आहे तो तुझ्या नावाने. ऐक ना, मी काय म्हणते, हम्म. ते टीव्ही आणला आजीला बघायसाठी आणि कपडला घरात इस्त्री लॉन्ड्रीत द्यात आणि तुम्ही फुकट लोकांना ड्रायव्हर इस्त्री वाटता यार. हा कुठलं ही ऑफर आहे? आज मला कळलं, मी व्हिडिओ बघितल्यावर. येतो मसले काम आहे मित्रांनो. बघा बरं झालं ऑफर सांगतो. कुठलाही एक शर्ट एक आर्मनीचा कॉम्बो घेतला, कुठली एक जीन्स एक शर्टचा कॉम्बो घेतला, कुठले 2 आर्मनी घेतला, ते तुम्हाला राय परफॉर्मन्स वर इस्त्री भेटू शकते. रोहित, आपल्याला जाऊन एक उद्या शर्ट घेऊन ये आणि आपली ऑफरची इस्त्री घरी घेऊन ये. लॉन्ड्रीला सांगून द्यापासून आमचे कपडे तुझ्याकडे येणार नाहीत. हा कळलं का? म्हणून आहे ना लोक म्हणतात अरे तुझे रील एवढा व्हायरल का होतात, मग तू एवढा कसं काय पण सेल करू शकतो. राखतात ते भैया, बघितलं ना, थांबल्या प्रमोशन केलं का नाही आमच्या आईने? असं सांगायला लागत, आमच्याकडे डायरेक्ट होत असते, डायरेक्ट विषय होत असते. मित्रांनो आता उद्याचं नियोजन असं आहे की उद्या मेहंदीचं नियोजन आहे आणि ते यांचा काय कुठला रज्जगा. नाही रज्जगा आणि ते काय भरायचं नाही ते काय बांगड्या. हा बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे. या सगळ्यांनी हळदीच्या दिवशी 5 तारखेला उद्या कोणी येऊ नका, उद्या फॅमिली विषय सगळा. सो सगळ्यांनी मला सांगा की प्री वेडिंग पण तुम्हाला कशी वाटली? प्री वेडिंग भरपूर आवडली असेल. मम्मा तुला कशी वाटली प्री वेडिंग? अरे मी बघितलीच नाही अजून. तुला दाखवू का आता टीव्हीवर मी? हा दाखव ना. मग थांबा, मम्मीला मी टीव्हीवर आधी प्री वेडिंग दाखवतो आणि त्याच्यानंतर मम्मीचा रिव्ह्यू घेतो. थांबा. मम्मी कशी वाटते सांग? एकदम भारी. भारी का नाही? एकदम भारी. पैसा वसूल झाला का नाही? पैसा वसूल होण्यापेक्षा तुझी हौस झाली ती बघून आम्हाला बरं वाटलं, ते एकदम भारी. अरे आमची मदर ना डायरेक्ट विषयच वेगळा, काहीतरी नाही का एक त्याचं नवीनच जास्त पब्लिक नाही त्यामुळे अशी अट्रॅक्ट होती. म्हणते अरे तुझी मम्मी माझ्यापेक्षा जास्त वट खाऊन जाते माहिती मम्मी ब्लॉग मध्ये. मम्मी येतं यार. अरे एक स्वप्न असतं कुठल्या पण आयापाचं की आपल्या पोराने कुठेतरी नाव कामवावं, तिचं नाव निघावं. आणि आता जर बाहेर निघालं की पावला लोक, मला असं वाटतं मी कोटीची इस्टेट कमवली. माझी 2 पोरं मी त्यांना इतकं संस्कार लावले ना, ते आज इस्टेटच्या रूपात माझ्या समोर यायला लागले. तर मलाच असं की मलाच मोठा अभिमान वाटतो की माझी दोन्ही पोरं इतकी चांगली निघाली. त्याचा क्या इसमें क्या चाहिए? आजी तुझं काय म्हणणं आहे तू सांगायच्यावर? माझं पण बरं तेच म्हणणं आहे की माझं नातू चांगलं निघालं हेच मला मोठीपण आहे. आजीने तर कॉपी पेस्टच केलं. दीदी तू काय नाही तुला नको आहे? अरे काय काय म्हणले? अवतार नाही चांगला, मग चांगला अवतार ठेवून ते हे करायचं ना. नाही 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 येतो गलत आहे. दाखवू का सांग? सॉरी म्हण. हा काय मी नाही करणार. तुला दाखवलं नाही पण तुला क्रॉप नाही करणार. आवाज झूम करून टाकून त्याचा. सो मित्रांनो चला आता खाली आम्ही फ्लॅटवर चाललोय आणि ब्लॉग वगैरे तिकडेच एडिट करेल मी. आणि तुमचे विशाल शेट तिकडे भेटले तर विशाल शेटला पण जरा धरणार आज. बघूया चला. इथे काय सापडायचं सांगू त्याचं? काय नाही एवढे. काय नाही म्हणजे कसं काय काय नाही? काय काय सापडायचं ठेवलंय सांग? नाही ठेवलं म्हणजे सांगितलं तर बघ.
सांग मलिक. तू सांग. मी पण नाही सांगणार आता. का तू का नाही सांगणार? नाही, कारण सरप्राईज काय राहणार ना. मग तू कशाला सांगितलं सरप्राईज ठेवलं होतं ते म्हणजे तुमच्यासाठी? असं बोलून गेले मी. पण कशा संदर्भात आहे? लग्ना संदर्भात का उद्याच्या उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात? कार्यक्रम सांगितलं. सरप्राईज आहे का? डान्स ठेवला असेल, अजून काय ठेवणार आहे? असं काय नाही करत आम्ही. डान्स का ठेवू? मग काय ठेवशील तू? नाही, आम्ही नाही डान्स मग ठेवणार. काय ठेवणार तू? आहे स्पेशल काय गिफ्ट घेऊन येशील, एक फ्रेम देशील मला. दादा, ते तर तुम्हीच मला स्वतः सांगितलं हा फोटोची दे म्हणून. ते पण माझं सरप्राईज तुम्ही फोडलं. चकुला तू काय देणार मला? या पोरांनी माझ्यासाठी उद्या नियोजन ठेवलेलं आहे. आणि विषय काय माहिती का तुम्हाला सांगतो. ही श्रावणी आहे आणि ही सना आहे. ह्या दोघी बहिणी आहेत आमच्या. आणि हा सालिम आहे, हा आयुष्य मित्र. आणि हा आपला सुद्धा आहे. मी कट करतो सुद्धा ते. हा आपला सुद्धा आहे. आणि ह्यांच्यामध्ये विषय काय माहिती का, ह्याला काय बी मॅटर झाला आणि ह्याला पकडला की ह्यो डायरेक्ट बघतो. आणि आता बी बघतो का नाही सांग? बघतो का नाही? बघतो का नाही सांग? बघतो ना? हा सर्व प्लॅन आहेत ना. मला माहितच नाही म्हणणार मी एकदा काहीतरी विषय झाला काय नाही. एकदा काय झालं, एकदा विषय होता असा आणि मला धरायचा होता नाही का. त्याला बोलावलं इकडे आला असं खरं सांगायचं. नाही दादा मी नव्हतो, मी आणि तो आणि एक जण होता आणि आम्ही तिघांनी मिळून केलं. आम्ही असं केलं, हे केलं, ते केलं नाही का. पण दादा नाही का 1 सेकंदात वाकला. याला आता पण बाहेर उचलून नेला ना, तो लगेच सांगणार उद्या सरप्राईज काय. नाही असं नको करू. तू डायरेक्ट उद्याचं सरप्राईज तूच बघ, शूट कर, ब्लॉग मध्ये पण टाक. सरप्राईज का? नाही सरप्राईज. चला ठीक आहे मित्रांनो, याच मोमेंटवर सगळ्यांनी करा आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला काय करायचंय? काय काय दाबल नीट बोल. नाही दादा, आता नाही. नाही खरं बोल ना. काय हा ते चुकून निघला आता. हा सांग ना, मग ओरिजिनल सांग ना. आता बोलत नाही. हे तू सांग काय करायचं. तू सांग काय करायचं. तू बोल. सबस्क्राईब करा. तू बोल. सबस्क्राईब. अरे स्क्रब तोंडाचे. सबस्क्राईब. आयुष काय करायचं? सबस्क्राईब. डोळ्या काय करायचं? सबस्क्राईब. सो मित्रांनो, लवकर जा आणि करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि करा व्हिडिओला लाईक करा, शेयर आणि जानते रहिए आगे क्या होने वाला है अपने व्लॉग में. और कल का जो विषय बहुत भारी है, इधर ये लोग सब डेकोरेशन करने वाले हैं. इधर मांडव बिंडव डाला हुआ है. कल इधर लाइट लग जाएगा क्योंकि हमको बहुत जन चुना लगा रहे हैं इधर को. हमारा काम पटपट कौन नहीं कर रहा है, इसके लिए लफड़ा हो रहा है. पर दोस्तों, भाइयों, उनकी बहनों और बहुत सारे दादियों, दादाओं, मावशी, काका, आत्या पण लय झाली तमदार, फुप्पा फुप्पी सगळी धप्पा धप्पी सगळी, चाचा चाची, खाला मामा मामी नाही का, सगळी गँग. थँक्यू, बाय, लव यू, कीप सपोर्टिंग. चुम्मे.